मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चाललेला पक्ष. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याचा संयुक्त महाराष्ट्राचा मंत्र विलास त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी उभी हयात या महाराष्ट्रासाठी घालवली म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संस्कारामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चालत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काही पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या निमित्तानं मी सांगतो असं नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे सातत्याने भूमिका मांडतात. आम्ही पुरोगामी विचारानं काम करतो आहोत. शिव फुले शाहू फुले आंबेडकरांचा विचार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते रेल्वेचं राज्य निर्माण केलं. ते राज्य परत एकदा निर्माण करण्यासाठी आम्ही सगळे काम करतोय. अशा पद्धतीची ठाम भूमिका त्याला आपले राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब सातत्याने घेतात. अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात असेल संपूर्ण देशात असेल काहीतरी वेगळं वातावरण निर्माण होते की काय अशी समाजाच्या सगळ्या लोकांची धारणा झालेली आहे. परंतु महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा राज्य आहे. ज्याच्या राज्यामध्ये महाराष्ट्र असं संबोधलेलं आहे. महाराष्ट्राचे अनेक कायदे हे देशाने जशाच्या तसे स्वीकारलेले आहेत. या देशामध्ये या राज्याचा जो मनरेगा नावाचा कायदा आहे तो कायदा हा विसत वाघे सभापती असताना मांडला. तोच कायदा आज मनरेगा म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. असे अनेक कायदे या राज्याच्या विधिमंडळात पास केले. हे कायदे जशाच्या तसे या देशाच्या संसदेने स्वीकारले. हे महाराष्ट्र हे नेतृत्व करणारी भूमी आहे. तुमच्या तालुक्यामध्ये जगताप साहेबांसारखा नेता 40 वर्षाच्या आयुष्याची सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी सामान्याच्या सामान्य माणसाच्या विकासाच्या साठी धावून जाणारं नेतृत्व 40 वर्ष तुम्ही जपलेलं आहे. या नेतृत्वाला 40 वर्षामध्ये अनेक संकट भोगावे लागले. मात्र देशापासून साहेबांनी जेवढ्या केसेस या घटनामध्ये असतील जेवढी कलम थोड्या सगळ्या केसेस माझ्यावर झालेल्या होत्या. म्हणजे तुमच्यासाठी लढा उभारण्याचं काम करणारा नेता ज्या नेत्याला राजकारणाच्या पायी सर्व IPC कोर्टमध्ये जेवढ्या केसेस असतील 302 पासून सगळ्या केसेस या माणसाच्या नावावर काही लोकांनी राजकारण म्हणून करण्याचा प्रयत्न नोंदवण्याचे प्रयत्न मोठ्या देण्याचे प्रयत्न. तुमची जबाबदारी अपाशी आहे. 40 वर्षाचं नेतृत्व जपण्याची आवश्यकता आहे. आता दुधाळ साहेबांनी सांगितलं की आम्ही जगताप साहेबांच्या विचारानं काम करतो. जर तालुका सामान्यपणानं सातत्यानं जगताप साहेबांच्या सोबत राहिलेला आहे. जगताप साहेब म्हणतील ती पूर्व दिशा. पहिला भारतीय जनता पार्टीचा आमदार मधुकर कांबळे साहेब हे जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिला भारतीय जनता पार्टीचा आमदार हा जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेला होता. परंतु ते कार्यक्रम असतील आणि हे नेतृत्व जे म्हणेल त्याच्या पाठीमागे तुम्ही उभा राहिला. आता तुम्ही जगताप साहेबांच्या विचारानं काम करता. माझी तुम्हाला विनंती आहे कोण काय करण्याच्यापेक्षा जगताप साहेबांनी या जिल्ह्यामध्ये तुमच्या जत तालुक्याची वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. सामान्य कुटुंबाच्या तरुणांना घेऊन सामान्य माणसाच्या गरीबाच्या गरीब माणसाला बरोबर घेऊन त्याला मदत देण्याचं काम हे जिल्हा परिषद असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल पक्ष संघटनेचं काम पद असेल हे स्वतः न देता त्यांना देण्याची भूमिका जगताप साहेबांनी सातत्याने घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जगताप साहेब हे आमच्या जिल्ह्याचा एक ठेवा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे जिल्हाध्यक्ष तुम्ही
जगताप साहेबांच्या गाडीमध्ये ताकदीने उभा राहा. हा तालुका जगताप साहेबांना जेवढ्या ताकदीने पाठीमध्ये उभा करा तेवढं जिल्हा परिषदमध्ये या जिल्ह्यामध्ये जगताप साहेबांना विचारल्याशिवाय जिल्हा परिषदचा हा शब्द मला तुम्हाला असेल. कारण जगताप साहेबांनी जे केलेलं आहे त्याचा अनेक वेळेचा साक्षीदार अनेक प्रसंगाचा साक्षीदार आहे. जसं अजितदादा साहेबांनी आता उल्लेख केला, अजितदादा स्पष्ट बोलतात, जगताप साहेब त्याच पद्धतीने बोलतात. जे माणसं स्पष्ट बोलतात ती माणसं मनानं फार कोमल असतात. जसं फणस असतो बाहेरून काटेला आणि आतून मुलायम, तसं अजितदादांचं आहे, तसं जगताप साहेबांचं. ही माणसं मनापासून तुमच्याबरोबर आहे. आज तुमच्याकडे युवकांची संख्या, वयाची संख्या, ज्येष्ठ लोकांची संख्या ही जगताप साहेबांचा परिवार आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा जगताप साहेबांचा परिवार चुकला गेलेला आहे. तुमच्या निवडीने हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे. मला तुम्हाला विनंती करायची जिल्ह्याचा अध्यक्ष ज्यांची ज्यांची निवड झाली त्यांनी आजच सोबत घेऊन जायचं आहे की येणारी जिल्हा परिषद असेल, येणारी नगरपालिका असेल, दोन्ही निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला जगताप साहेबांच्या विचाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जिल्ह्यामध्ये पाठवायचा आहे. आणि जिल्ह्यामध्ये तुम्ही जे तुम्ही मागाल ते देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जगताप साहेबांनी आयुष्यात कोणाला करायची नाही. एक स्वाभिमानी नेतृत्व म्हणून या जिल्ह्यामध्ये हा स्वाभिमान जपण्याचं काम, तो सांभाळण्याचं काम, तो सन्मान देण्याचं काम, ही प्रतिष्ठा देण्याचं काम आज एक निवडणुकीच्या सगळ्या करायचं आहे. तिच्या तालुक्यात काम करतो, त्या तालुक्याला काही थोडक्यात कार्यक्रम वाचले जायचा. तुमच्याकडे येतील, भाषण करतील, सांगतील. पत्रकारांचा मी सांगतो की आता काही जिल्ह्याचे नेते राहिलेले नाही, ते एका ठराविक ग्रुप पुरते राहिलेले आहे. एक माणूस आता त्यांच्याकडे राहिलेला आहे. तुमच्याकडे आले तर त्यांना विचारा 12,000 लाखाचे कसे होतात, त्याचं उत्तर द्या. तुम्हाला उत्तर मिळालं तर सांगा. कारण मी एवढ्यासाठी सांगतोय, त्यांना माणसा माणसामध्ये भेद करायची सवय आहे, व्यक्ती व्यक्तीमध्ये भेद करायची सवय आहे, पार्टी पार्टीमध्ये भेद करायची सवय आहे. काहीतरी कानातून सांगतील, तुम्ही हुरळून जाऊ नका. आपला विचार हा पुरोगामी महाराष्ट्र घडवण्याचा आहे. आपला विचार हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा आहे. आपला विचार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र बांधण्याचा. तुम्ही सगळ्यांनी जगताप साहेबांच्या पाठीमध्ये ताकद उभा करा एवढी विनंती आहे.